आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मी डॉक्टर अनिल कदम, लॅप्रोस्कोपिक सर्जन। आपणास निवेदन किंवा आपणास कळवू इच्छितो की मी दिनांक 25/4/2026 रोजी सकाळी 7:30 वाजता लॅप्रोस्कोपिक शिबिर करण्यासाठी केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका दौंड या ठिकाणी गेलो होतो। त्यावेळी साधारण 19-20 पेशंट शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेले होते। ते सर्वांची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली। साधारण 8:50च्या दरम्यान सौ रंजना केसकर, वय वर्ष 22, राहणार खोर यांचं ऑपरेशन करण्यास सुरुवात केली। त्यावेळेस त्यांचं ऑपरेशन व्यवस्थित आणि सक्सेसफुल झालं। त्याला टाके वगैरे टाकून पेशंट बाहेर घेतला, परंतु बाहेर घेतल्यानंतर अचानक त्याला चक्कर आल्यासारखं वाटलं। बीपी तिचा थोडासा कमी झालेला होता। बीपी तपासले असता बीपी 90च्या दरम्यान होता आणि पल्स 60 म्हणजे 60च्या दरम्यान पल्स आला। पहिल्यांदा वाजोवेगल स्टिम्युलेशन झाल्यामुळे असं झालेलं असेल असे वाटले। त्यानुसार औषधोपचार, इंजेक्शन ॲट्रोपिन व त्याची ड्रीप चालू केल्यानंतर पेशंट स्टेबल वाटला। त्यानंतर बाकीचे ऑपरेशन सुरू केले। सर्व ऑपरेशन संपल्यानंतर पेशंट पाहिला असता बीपी त्या दरम्यानच 90-70च्या दरम्यान, 86-90 या दरम्यानच त्याचा ब्लड प्रेशर लागत होता। पल्स त्याचे थोडे वाढलेली होती, 100 वगैरे 100-120च्या दरम्यान पल्स होती, परंतु इंजेक्शन ॲट्रोपिनचा तो इफेक्ट असेल असे वाटले। नंतर तरी मॅडमना, तेथील लोखंडे मॅडमला सांगितलं, बीपी जर समजा आपल्याला कमी यापेक्षा कमी वाटायला लागला तर आपल्याला तत्काळ सोनोग्राफी करून घ्यावी लागेल आणि त्यानुसार आपल्याला तत्काळ निर्णय घ्यावा लागेल। पेशंट स्टेबल असल्यामुळे मी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे निघून गेलो। थोड्या वेळाने 10:05 मला फोन आला की पेशंट बरा आहे आणि बीपी तिचा 100 आहे। त्याच्यामुळे मी थोडासा निश्चिंत झालो आणि मी आता त्या पेशंटचा विचार करण्याचं सोडलं आणि त्यांना तरी एकदा सांगितलं, जर काय वाटलं तर तुम्हाला तत्काळ सोनोग्राफी करावी लागेल। तर त्यावेळेस त्यांनी सोनोग्राफीच्या डॉक्टरांना कॉल केलेला, परंतु ते डॉक्टर जे होते ते म्हटले आपण एक अर्ध्या तासानंतर सोनोग्राफी करू। परंतु त्याच्यानंतर साधारण मला त्यानंतर 1-1.5च्या दरम्यानच कॉल आला की पेशंटला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। आणि त्याच्यामुळं मी परत त्या ठिकाणी बघायला गेलो तर पेशंटचा बीपी कमीच होता। त्यावेळेस सोनोग्राफी किंवा CT स्कॅन करण्याची आवश्यकता होती, परंतु ते त्या ठिकाणी ते जमू शकले नाही आणि लॅप्रोटॉमी करण्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी नसल्यामुळे पेशंट ससून हॉस्पिटलला संदर्भित करावा लागला। यात मी ऑपरेशन करताना किंवा नंतर ऑपरेशन करताना कुठे रक्तस्राव किंवा कुठे इजा झालेलीचे आढळून, म्हणजे आम्ही दुर्बिणीतून बघत असतो त्या ठिकाणी आढळून आलं नाही। एखाद्या वेळेस एअर एम्बॉलिझम एअर एम्बॉलिझम म्हणजे हवेचा बुडबुडा जर समजा फुफ्फुसाच्या किंवा हृदयाच्या शिरेमध्ये जर समजा गेला तर त्या ठिकाणी ते ब्लॉक होऊन पुढं DIC सारखं पिक्चर तयार होऊ शकतं। DIC म्हणजे त्याच्यानंतर रक्ताची गोठण्याची क्षमता कमी होऊन रक्तस्राव व्हायला चालू होऊ शकतो। तर अशा पद्धतीचे एक शक्यता आहे। किंवा जर समजा दुखापत झाली असते तर पेशंट एक अर्धा ते पाऊण तास सुद्धा त्या ठिकाणी सर्वाइव्ह किंवा पुढे जगू शकला नसता। थोडासा लीक होता, एक तर तत्काळ त्या पेशंटला आपल्याला ससून हॉस्पिटल येथे संदर्भित किंवा लॅप्रोटॉमी केलं असतं
तर कदाचित पिक्चर वेगळं झालं असतं, किंवा जरी समजा DIC सारखं पिक्चर असतं तरी त्याला हाय लेवल ICUची मॅनेजमेंट जर मिळाली असते तर एखाद्या वेळेस यातून पेशंट हे झालं असतं. परंतु पेशंटला जे करायचे होते ते सर्व प्रयत्न करून झाले, परंतु त्यात दुर्दैवीरित्या त्या पेशंटचा मृत्यू झालेला आहे. आता लॅप्रोस्कोपी आतापर्यंत मी साधारण 40-50 हजारपेक्षा शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, परंतु अशा कुठल्याही ह्याच्यात हे झालेलं नाही. पेशंट तो कॅम्प होता तो 19 पेशंटचाच होता. गडबड किंवा आपण दमलोय असं म्हणण्याचं सुद्धा कारण नव्हतं. कारण पहिल्या सकाळच्या सेशनला 8:30-9 वाजता ज्यावेळेस आयडियल टायमिंग असते त्यावेळेसच ते कॅम्प झालेला होता. त्यात सुद्धा पेशंटला कुठलंही कॉन्ट्राइंडिकेशन किंवा स्टार आहे, पहिल्या बाकीचा प्रॉब्लेम आहे असं आढळलं नाही. नॉर्मल पेशंट होता, परंतु एखाद्या वेळेस त्याचे रक्ताचे काय बाकी फिटनेस होता, परंतु रक्ताचे काय हिडन टेस्ट असतील किंवा कार्डियकचे काय जर समजा हिडन प्रॉब्लेम असतील ते आपल्याला पोस्टमॉर्टममध्ये व्यवस्थित निदान त्याचं निश्चित होऊ शकेल. पोस्टमॉर्टमचा त्यांनी जरी समजा हे साधारण टेंटेटिव्ह दिलेला असते, हा रिपोर्ट पूर्ण ज्यावेळेस हिस्टोपॅथॉलॉजी किंवा बाकीचे जे तपासण्या होतात त्याच्यानुसार मग त्याचा रिपोर्ट तयार होतो. ते सर्वसाधारण अगदी किती गडबड केली तरी 3 आठवडे 21 दिवस ते 1 महिना या गोष्टीला साधारण लागत असतो. 21 दिवसानंतर आपल्या कमिटी जी असते माता मृत्यू किंवा कुटुंब कल्याणानंतरच्या मृत्यूची, ती कमिटी याचा आढावा घेत असते आणि त्याच्याबद्दल योग्य तो निर्णय घेत असते. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी दौंड तालुका प्रतिनिधी नेताजी खराडे.